काम करतात, परंतु प्रेमाचा खरा संदेश जीवाच्या संबंधाने जी संकल्पना निर्माण केली जाते तत्वज्ञानाच्याही दृष्टिकोनातून किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर असं दिसून येते की प्रेमाची खरी महती फक्त महानुभाव संप्रदायातच आहे, दुसऱ्या कुठल्याही संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण केली जात नाही. या संबंधाने संविधानामध्ये निर्माण केलेल्या तत्वांनाही खोललं जाऊ शकते. दुसरं एक अहिंसात्मक दृष्टिकोन, जैनांच्या माध्यमातून अहिंसा तत्वाचा विचार केला जातो. चांगला विचार आहे असं आपण म्हणतो, परंतु त्याहीपेक्षा सरस म्हणण्यापेक्षा एक तुलनात्मक दृष्टिकोनातून आधारभूत असं अहिंसात्मक दृष्टिकोन. मी आता जात असताना आम्ही थोडंसं बाहेर जात होतो तर आमचे सहकार्यदाते आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून मला काही ऐकायला मिळते असे आणि आमचे मान्यवर, त्यांनी मला एक सुचवलं की मी पाहतोय म्हणे इतर कुठल्याही धर्मपंथामध्ये अशी अहिंसा पाहिली जात नाही. म्हणजे वस्तुस्थिती आहे, आजचीच गोष्ट. सकाळी आम्ही जात असताना थोडं बाहेर, तर त्यांचं नाव आहे गद्रे बाबूजी. त्यांनी हे म्हटलं की फक्त मानव संप्रदाय पाहतो म्हणे किशोर की इथं अहिंसा तत्व चांगल्या पद्धतीनं पाळलं जात आहे. बघा, आज नवीन व्यक्ती म्हणजे ज्यांचं इथं सहकार्य लाभते परंतु इतर कम्युनिटीमध्ये अशी अहिंसा पाळली जात नाही, तशी अहिंसा मानव संप्रदायामध्ये पाळली जाते, असाही विचार बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवला गेला. आणि विशेष या ठिकाणी शेवटची लीळा बाबांच्या माध्यमातून जी सांगितली गेली, ज्याला आपण म्हणतो जोगेश्वरीचा प्रसंग, मातंगाचा लाडू ही लीळा आहे. या लीळेला उद्धृत करून या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्याचं काम बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं. म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वराचं मरण बाबांच्या माध्यमातून आपण सर्व लोकांना घडवून देण्याचं काम बाबांनी केलं. याबद्दल आणि विशेषत्वाने आमचे गुरुजी ज्यांच्या माध्यमातून आम्हीही काही आहोत, कैवल्यवासी डॉक्टर साहेब, त्यांनी निर्माण केलेला तत्वज्ञानात्मक विचार किंवा पर्यायाने त्यांचं कार्य या संबंधाने यांच्या पदयात्रेमध्ये असा विचार ठेवला जात आहे. तर महानुभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी बाबांचा आभारही व्यक्त करतोय. आणि यानंतर या ठिकाणी राजूदादांना बाबांचा आग्रह असतो, मी राजूदादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. नित्यमुक्ती प्रदायकम मालनी परमानंदनम वंदे श्रीचक्रधरम विभू, वंदे श्रीचक्रधरम विभू, सर्वज्ञ श्रीचक्रधर. आजच्या सभेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय देवबर्डी निवासी परमपूज्य पट्टाधीश महंत श्री बाबा, तसेच आताच थोड्यापूर्वी अतिथी या शब्दावरून जो धार्मिक वाद निर्माण झाला ते लाभलेले असे आमचे आदरणीय परमपूज्य पट्टाधीश महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे आणि उपस्थित सर्व धर्मबंधू आणि भगिनींनो, साधू आणि तपस्वी, आज आपण पूर्ण ब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांच्या अवतार दिनाचा कार्यक्रम साजरा केला आहे किंवा करतोय. आणि त्याच अनुषंगाने बाबांनी जे 7 दिवस ब्रह्मविद्या प्रवचन आपल्याला सांगितलं त्याची सुद्धा आपण आज समाप्ती करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझ्याकडे खूप काही बोलून गेले ते आणि त्यानंतर भाऊ सुद्धा काही बोलले, त्याने मला बोलण्याचा अधिकार तर नाहीच आहे, तरी सुद्धा मी माझ्या अंतःकरणात जे काही आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर स्वामींचा अवतार कसा झाला हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. कारण स्वामींचा अवतार असा झाला की सर्वसाधारण लहान मुलाला विचारलं की बाबा तू स्वामींचा अवतार तुला माहिती आहे कसा झाला, तू सांगेल, पण मी सांगू शकतो तेवढं मी सांगतो आहोत की सर्वसाधारण माणसाला प्रेताची खूप भीती वाटते. साधारण व्यक्तीचा स्मशानात जात असेल किंवा एखादं प्रेत जात असेल तर तो माणूस घरामध्ये जाऊन दार लावून देतो. परंतु आमच्या स्वामींनी, आमच्या ईश्वराने, आमच्या परमेश्वराने एका प्रेताला उठून सांगितलं की अरे बाबा, झोपण्यात आणि बसण्यात काही अर्थ नाही. कारण त्यावेळेस सर्वजण हे आपापल्या कामात निमग्न होते आणि कामात म्हणण्यापेक्षा आपापल्या धर्मात निमग्न होते. प्रत्येकजण हा आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे आणि आपला धर्म श्रेष्ठ कसा होईल ह्याच विचारत होता. आणि स्वामींनी सांगितलं की अरे बाबा, की प्रेतासाठी सुद्धा लाकडं लागतात जाण्यासाठी, पण तुम्ही त्यावरचा सुद्धा विचार. स्वामींनी सांगितलं की तुम्ही उठा आणि पहा की हे जग कसं आहे, सर्वांची एकच दृष्टी असायला पाहिजे. जसा दिवा जर आपण लावला तो हा विचार करत नाही की इथे हे घर आहे म्हणून इथे मी ती उजेड देणार नाही आणि तिकडे हे घर आहे म्हणून उजेड देणार नाही. तर स्वामींनी सांगितलं, म्हणूनच स्वामींचा अवतार असा झाला हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एक छोटीशी लीळा सांगतो की स्वामींचं मत हे श्रेष्ठाविषयी आणि कनिष्ठाविषयी कसं होतं. बीडला ज्यावेळेस स्वामींचा मुक्काम होता तिथं समोर चित्र लावलेलं आहे.
ही कोण प्रियंका प्रकाश भाऊंची मुलगी आहे. त्यांनी ते चित्र लावलेलं आहे आणि आपल्यासमोर दिसत आहे. पण सांगण्याचा मी उद्देश सांगतो की ज्यावेळेस स्वामी बीडला आले, तिथे स्वामी आले आणि तिथे आल्यानंतर त्या गावचा बाजार होता. आता 2 दिवसापूर्वी चरित्र केलेलं आहे, बाबांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, तरी पण मी तो पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. बाजार भरलेला होता आणि बाजार ज्यावेळेस सायंकाळ होते आहे आणि बाजारातून एक दाम्पत्य म्हणजेच चामार आणि तिची स्त्री म्हणजे तिची पत्नी हे वापस जाण्यासाठी निघत आहेत आणि स्वामींचा तिकडून स्वामी परिवहन करत तिथे आले, एका झाडाखाली बसले. तर ब्राह्मण साहजिकच त्याला तहान लागली असेल म्हणून तिथे पाणी पिण्यासाठी गेला आणि स्वामींची त्याची दृष्टादृष्ट झाली आणि तो स्वामींसमोर बसला. आता स्वामींसमोर बसला, स्वामींनी त्याला म्हटलं नाही की तुम्हाला बसरे बाबा किती ये बसून, परंतु एक वेददृष्टी असते परमेश्वराची ही तो वेधला गेला आणि स्वामींजवळ बसला. स्वामींजवळ बसल्यानंतर त्याने पाणी वगैरे पिलं आणि विडा सहज खावा म्हणून त्याने स्वामींना सुद्धा विचारलं म्हणा किंवा न विचारलं, परंतु स्वामींनी त्यांना तो सुपारी खाण्यास दिली किंवा विडा दिला. आता खूप वेळ झाला होता, पत्नीला वाटलं सोबत जे आहे ते निघून चालले म्हणून तिनं म्हटलं लवकर चला, सोबत जे आहे ते निघून जात आहे. तर ब्राह्मण तो सांबार काय म्हणतो, अरे थोडं थांब, जाऊ, कुठं उशीर आहे. पुन्हा ते म्हणते अरे चाल, सोबतचे जात आहेत, अशी तीनदा म्हटली आणि तीनदा तो म्हटला थांब. शेवटी तिनं काय विचार केला, कारण साधारण व्यक्ती मग साधारण याच्यामध्ये कसं असते की किती जरी पती पत्नी भांडले तर शेवटी एकच असते, घटस्फोट. किती जरी भांडले तर कोणी जर मांडत नसलं तर शेवटी म्हणते मी घटस्फोट घेते आणि सरळ ती कोर्टात जाते आणि सांगते की मला एखादा वकील पकडते आणि सांगते की मला याच्यापासून किंवा मला याच्यापासून पाहिजे, काय पाहिजे, तलाक पाहिजे किंवा घटस्फोट पाहिजे किंवा फारकत पाहिजे. हे शब्द प्रत्येकाने ठरवले आहेत. जशी माणसाने जात ठरवली तसा प्रत्येकाने शब्द ठरवला. कोणी मुस्लिम असेल तर तो म्हणतो तलाक म्हणतो किंवा साधारण व्यक्ती असेल तर म्हणतो फारकत पाहिजे किंवा तलाक पाहिजे. तसं त्यावेळेस ती काय म्हणते, तुला जर यायचं नसेल तर माझ्या डोईवरचा हात फेड असं म्हटल्यानंतर मग तो म्हणे ठीक आहे फेडला म्हणे. साक्ष कोण आहे, हे साक्ष म्हणजे स्वामी साक्ष आहेत. मग तिला वाटलं किंवा इथे स्वामी तरी माझ्याकडे घेतील म्हणून मग तिनं स्वामींना विचारलं जिजी तुम्ही साक्ष आहात का. स्वामींनी सांगितलं आम्ही साक्ष आहात. तर अशामुळे सांगणे तात्पर्य असं की ज्यावेळेस ते तसं घडलं त्यावेळेस ते दृश्य कसं असेल हे तुम्ही आम्ही फक्त चरित्रानेच अनुभवू शकतो. आणि चरित्र ऐकण्याचं कारण हेच असते की ज्यावेळेस चरित्र सांगणारे व्यक्तिमत्व असं ज्ञानी पात्र असते आणि ते सांगताना ज्यावेळेस ते चरित्र सांगतील तर आपण त्यामध्ये रसमान व्हायला पाहिजे. नाही तर मग बाबांनी चरित्र सांगितलं आणि आम्ही आमच्या चपलीमध्ये बाहेर आमची चप्पल बाहेर 240 रुपये चप्पल ठेवलेली आहे, तिकडे आमचं लक्ष आहे. बाबा चरित्र सांगायचं आमचं तिकडे लक्षच नाही, असं नाही व्हायला. तर सांगण्याचा अर्थ असा की ज्यावेळेस ते चर्मकाराची सुपारी किंवा चर्मकाराचा ते स्वीकार केला तर तो प्रसंग कसा असेल हे जर डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला काहीच अधिकार नाही की तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू क्षत्रिय असं आपल्याला अधिकार नाही आहे. कारण जगन्ने त्या परमेश्वराने तर विचार नाही केला की हा चर्मकार आहे आणि याची सुपारी मी कशी घेऊ. हा जर त्यांनी विचार केला असता तर मानवपंथ स्थापना केला नसता. कारण एकमेव असा पंथ आहे की ज्यांनी भाऊनी सांगितलं की असा हा पंथ आहे की ज्या पंथामध्ये अहिंसाही आहेच. परंतु मी सांगू इच्छित की असा एक पंथ आहे की या पंथामध्ये भेदभाव हा नाही. हा भेदभाव नसणारा पंथ म्हणजे मानव पंथ. म्हणून सांगण्याचं असं वाटतं की ज्या चर्मकाराला स्वामींनी एका सुपारीद्वारे ती स्वीकार केली तर माझं म्हणणं असं आहे की स्वामींनी तो सुपारीचा विडा उचलला होता की मी या पंथामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करतो आणि एक सुद्धा असा माणूस होणार नाही की जो भेदाभेद करेल. आणि जीवोद्धारणाची त्यांनी सुपारीच त्यांची पण स्वीकारली. परंतु आजकाल असं नाही आहे. आजकाल बराच समोर गेलेला आहे आपला पंथ. आणि सांगण्याचा अर्थ असा की त्या चर्मकाराला नंतर मग स्वामींनी ते सुपारी स्वीकारल्यानंतर त्यांना स्थिती काही दिली आणि तो एक साधू पुरुष म्हणून म्हणा किंवा देवपुरुष म्हणून तो वर्तत होता. आणि वर्तत असताना एकदा एका गावी गेल्यानंतर त्याच त्याचा सहकारी म्हणा किंवा त्या गावचा माणूस किंवा त्याचा संबंधी तिथे आला आणि विचारला अरे बाबा ही गर्दी कशी आहे. ती यादवर एक घटना घडून गेली होती की त्यांनी म्हटलं अरे बाबा हा आमच्या गावचा सांबार आहे, आमच्या गावचा सांबार आहे. आता हा आमच्या याची आई, याची बाप, याची भाऊ सगळे याची वाट पाहत आहे आणि हा तर इकडे फिरत आहे. असं म्हटल्यानंतर आपले जे ब्राह्मण होते हे मात्र खवळले. विचार करा, हा हात आहे, हात एखाद्याची पूजा करू शकतो, हा हात एखाद्याच्या गळ्यामध्ये हात घालू शकतो. पण हात जर एखाद्यावर उगारला तर मात्र 5 बोट त्याच्यावर उमटल्याशिवाय राहत नाही. आणि ती स्थिती चांभारी झाली होती. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे बाबा हा चांभार हा आमच्या गावचा आहे आणि याचे आईवडील याची वाट पाहत आहे.
असं म्हटल्यावर त्यांनी एक बंध काढला. बंध काढला म्हणण्यापेक्षा एका यांच्याकडे गेल्याने पाहिलं की बाबा हा तर चांभार आहे, यांनी आमची संपूर्ण याची हे केलेली आहे, आम्हाला त्यांनी फसवलेलं आहे, तर याला उपाय काय. असं म्हटल्यानंतर त्या बंधकाराने तो बंध उचकला आणि मानवतेला काळीमापासून शिक्षा लिहिली होती. म्हणजे लिहिल्या होती म्हणण्यापेक्षा त्यांनी तयार केली होती. कारण आपला धर्म श्रेष्ठ आहे हे जपून ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलं होतं. कारण त्यावेळेस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण फक्त पोथीपान पाहायचं, क्षत्रियांनी राज्य सांभाळायचं, झाले दोन, आणि वैश्यानी काय काम करायचं आणि शूद्रांनी काय मग त्यांची सेवा करायची. त्यांना धर्माचा अधिकार नव्हताच. मग अशा प्रकारे त्यांनी जो बाड काढलं त्यामध्ये निघालं की अशा याला असा दंड म्हणजेच याला मोठी गार करा, त्यात चुना टाका, पुन्हा त्याला बसवा आणि वरून पुन्हा चुना टाका आणि गारीत म्हणजे पाखलेलं पाणी होता की जेणेकरून याचा जसा यांनी तुम्हाला बाटवलं तसं त्याचा मध्ये तडकून मोठी झाला. तर ठरल्याप्रमाणे सर्व घडलं आणि तो विधी तयार करू लागले. ते तितका दुसरा एक माणूस आला, अरे गर्दी कसली आहे इथे. तो सांगत होता की अरे बाबा तुम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही म्हणे. तर अशा प्रकारे अशा माणसाने ते आम्हाला पाठवलं म्हणे आणि त्याचमुळे त्याला हे दंड म्हणून नाही होत आहे म्हणे. मग तो सांगू लागला, अरे तुम्ही त्याला काय दंड देणार म्हणे. तो म्हणे शेजारी जाऊन पहा म्हणे, त्याच्या गळ्यामधल्या माळा, डोक्यातलं जे जाऊ तुम्ही चंदन सगळं तसंच आहे म्हणे, तुम्ही त्याला अडवू काय शकता म्हणे. तर सांगण्याचा उद्देश असा की ईश्वराला सुद्धा त्याची कड आली होती, ईश्वराला सुद्धा काहीतरी असं हे होतं. म्हणून सांगण्याचा अर्थ असा की आपण एकच ध्यानात ठेवायचा की क्षत्रिय असो किंवा त्यावेळेस ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र हे सगळे वर्ण निर्माण केले होते. परंतु आपण आता म्हणायचं की फक्त माझा परमेश्वर आणि मी परमेश्वराचा, आणि परमेश्वर जेवढे आहेत हे सगळे माझे, या व्यतिरिक्त कोणी माझा नाही. कोणी माझा नाही म्हणजे जो परमेश्वराचा दास आहे तो माझा. स्वयं म्हणतात तुम्ही अच्युत गोत्री आहात. अच्युत गोत्री आहात म्हणजे तुम्ही सर्व एकमेकांचे बंधू आहात, तुम्ही एक म्हणजे, आणि तुम्ही जर परमप्रीती केली तरच तुम्हाला ईश्वर दिसेल. तर तुम्ही स्वतः जर धर्म, कारण तो ब्राह्मण तुम्ही माहीतच व्हाल, तर ब्राह्मणाने जसं स्वतःच्या धर्म टिकवण्यासाठी त्यांनी इतरांना आपल्या याच्यामध्ये स्थान दिलं नाही. तर पैठणची नगरी त्यावेळेस विद्वान संपन्न नगरी होती, पण तिथं सुद्धा स्वामींनी का निवडलं, बाईसांना का दिलं, तर बाईसांना प्रेम द्यायचं होतं. परंतु पहिले ते पैठणला का गेले, कारण धर्म मार्तंड तिथे खूप होते. सांगण्याचा उद्देश असा की थोडक्यात का होईना, परंतु आपण एक लीळा जरी स्वामींची आठवली तशी चर्मकाची लीळा आहे, तर माणसाला संपूर्ण काय समजलं जातं. एवढं चरित्र उचलण्याची गरज नाही आहे. एक जर लीळा माणसाने आठवून घेतली समजते की स्वामींचा उद्देश काय होता, स्वामी इथे का आले, प्रेत स्वामींनी का उठवलं. स्वामींना दुसरा देह घेतात नव्हता, तर स्वामींना उभयदृश्य अवतार स्वामींनी सांगितलेलं आहे की परमेश्वर त्रिविधापदी अवतरतात, गर्भी स्वीकारतात, पतित उठवतात आणि जीवाची आवडतात. हे तिन्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. पण स्वामींनी पतित का उठवलं, कारण स्वामींनी दाखवायचं होतं की तुम्ही सगळे मिळल्या माणसारख्या. ज्यावेळेस माणूस मरतो, अहो मी जात इथं उभा आहे आणि मी जर मेलो तर कोणी माझ्या विरुद्ध राहणार नाही. तसं ज्यावेळेस एखादा प्रेत असते तर प्रेतासमोर कोणी राहत नाही. पण स्वामींनी सांगितलं अरे बाबा प्रेत सुद्धा काहीतरी